तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. खूप दिवस झाले व्हिडिओ जरा बनवून नाही, सध्या जरा टाईम जरा नीट चाललो नाही. त्याच्यामुळे आज जरा म्हटला श्रावण आहे असा सध्या चालू आमचं. तर घरात असा व्हेज खाऊन खाऊन कंटाळ येलो. म्हटलं व्हेजमध्ये एक नवीन चांगली एक डिश तयार करूया म्हटला. तर फ्रीजमध्ये भेंडे होते, तर पप्पा म्हणायला लागले मस्तपैकी दही भेंडी कर, चपातीवर आणि भाकरीवर खाऊया. आता ती बनवतोय आणि तुमका पण दाखवतोय कशी बनवतात ती. चला तर मित्रांनो, आता दही भेंडीसाठी काय काय लागताला तर मी सगळे सामग्री घेतलेले असे तुमका दाखवतोय. आपल्याला लागताला सगळ्यात मेन म्हणजे दही, त्यानंतर आपली हळद, लाल मिरची पावडर, थोडं गरम मसालो आणि थोडं आपलं एक एक्स्ट्रा ॲडेड मसालो असा. तर कांदो, कढीपत्तो, जिरा, मेन अजून एक मेन कॅरेक्टर भेंडी, कोथिंबीर आणि लसूण आणि आलं लसूणची पेस्ट. तर आता आपले सगळे ह्या रेडी झालेले असत, तुम्ही बघू शकताय. आता काय करते सगळ्यात पहिले आपण भेंडी भ्या करून घ्यायची, भाजून घ्यायची थोडी तेलात. दाखवते चला. तर आता सगळ्यात पहिले आपण आपली कढई ठेवली. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये आपण तेल ॲड करायचं थोडासा. कढई आपली गरम होता तोपर्यंत काय करूया, जे आपण हे मसाले घेतले होते ते सगळे आपण दह्यात ॲड करूया. मस्तपैकी दही मिक्स करून घ्यायचा. दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर आपला दही प्रॉपर व्यवस्थित मिक्स झाला. दह्यात ते मसाले सगळे प्रॉपर मिक्स होवे तर काही 5-10 मिनटं बाजूला ठेवूया. तोपर्यंत आपली इकडे कढई गरम झाली. आपली कढई गरम झाली तर तसं आपण तेल ॲड करूया. तेल ॲड केला. आता आपण जी भेंडी कट केली ती कट केलेली भेंडी त्याच्यामध्ये ॲड करूया. भेंडी जी असा ती आपल्याला थोडी स्लाइटली तरी गरम करून घ्यायची, व्यवस्थित भाजून घ्यायची. तर आपण थोडी गरम झाली भेंडी तर त्याच्यामध्ये मीठ ॲड करूया थोडासा हलक्यासा. मिक्स करून घ्यायला व्यवस्थित. भेंडी प्रॉपर हे झाली भाजली की त्याचा बाजूक काढून ठेवायचा. थोडी वाफेवर हे होऊन दे, दाखवून देऊया. वाफेवर शिजून दे. भेंडी आपली व्यवस्थित वाफेवरती शिजता. भेंडी व्यवस्थित शिजली की आपण काढून घ्यायची बाजू. तर आपली भेंडी व्यवस्थित वाफेवरती शिजलेली तुम्ही बघू शकता. व्यवस्थित शिजवून घेऊया. शिजली व्यवस्थित भेंडी. शिजलेली भेंडी आपण बाजू काढून घेऊया. तर आपण व्यवस्थित भेंडी शिजवून बाजू काढून घेतली. आता जशी कढई गरम त्यात थोडं तेल ॲड करूया. आपला तेल गरम झाला यात आपण कढीपत्ता ॲड करूया. कढीपत्ता पण व्यवस्थित झालो. जिरा ॲड करूया त्याच्यामध्ये, जर आपल्याला जिरा भरपूर आवडता. त्यानंतर 2 लसूणचे कळी ॲड करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया, ढवळून घेऊया. तसं आपण याच्यामध्ये एक खडा मसाल्याचं पान टाकूया.
दालचिनीचा पान म्हणतात त्याला आमच्याकडे. आणि जो आपण कांदो घेतलेलो एक कांदो, तो कांदो याच्यामध्ये ॲड करूया मस्तपैकी. ॲड केलेलं कांदो सगळं ह्याचा असा तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. कांदो थोडं ब्राऊन होईपर्यंत ते काय जरा भाजायचा व्यवस्थित. तर आपलं कांदा व्यवस्थित भाजला त्याच्यात आपण ॲड करूया 1-2 चमचो आलं लसूणची पेस्ट. ती व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा वगैरे व्यवस्थित भाजलेला. तर आता आपण जर रेडी केलेला दह्याचा मिश्रण जर असा तर आता आपण त्याच्यामध्ये ॲड करूया व्यवस्थित. मिक्स करून घेऊया. व्यवस्थित घेऊन दही आता आपण टाकला तर आपलं जे मिश्रण तयार केलं आता आपण त्याच्यामध्ये आपले भेंडे ॲड करूया मस्तपैकी. भेंडे ॲड केले. थोडा वेळ शिजू दे 2-3 मिनटं. त्यानंतर आपण गॅस फ्लेम ऑफ करूया आणि मस्तपैकी गरमागरम दही भेंडी सर्व करूया. मस्तपैकी आपली दही भेंडी रेडी झालेली असा. त्याच्यावरती आपण थोडीफार कोथिंबीर टाकूया. वा, एक नंबर वास तर एक नंबर येता. तर आपण ही मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली गरमागरम दही भेंडी तयार झालेली असा. आता आम्ही खातो मस्त की भाकरीवरती. तुम्हाला दाखवतो एका प्लेटमध्ये घेऊन. मित्रांनो, तुमका आजची रेसिपी कशी वाटली ती तुम्ही कमेंटमध्ये सांगा, नक्कीच सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी किंवा काहीतरी असे बघूया काय भेटतं कंटेंट.